नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रत्येकदा डी-एम-आय नर्सिंग यूट्यूब चॅनल. तर पहा मित्रांनो, एक खूप महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहे. आर-आर-बीचा जो पेपर झाला होता 12 तारखेला, ठीक आहे. 12 मार्चला जे आहे आर-आर-बीचे 3 शिफ्टमध्ये पेपर झाले होते, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड शिफ्टमध्ये. तर यामध्ये हा पेपर मी स्वतः देऊन पाहिलेला आहे. जो सेकंड शिफ्टमध्ये मी पेपर दिला होता. तर या स्वतः पेपर पाहिल्यामुळं मला यामध्ये पेपरचा स्तर जवळपास समजलेला आहे. त्यानंतर पेपर कशाप्रकारे पडतायत ते पण पाहिलेलं आहे. जवळ मी पूर्ण त्यानुसार जो आहे वेटेज तयार केलेला आहे, की आर-आर-बी जर तुम्ही भविष्यामध्ये आता जर तुम्ही फायनल इयरमध्ये असताल किंवा मग आता जर तुम्ही क्लासेस लावले असतील, भविष्यात पुढच्या इयरचा प्लॅन करत असाल वगैरे, तर त्यासाठी तुम्हाला हे खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. कारण कोणत्या चुका जे आर-आर-बीमध्ये मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचे होतात किंवा बऱ्याच जणांचे झाले असतील असं मला वाटतं. त्या विषयामध्ये हे संपूर्ण आपण पाहणार आहे. आणि आर-आर-बी जे आहे क्लास 2ची पोस्ट आहे नर्सिंग सुपरिटेंडेंट. यामध्ये जवळपास 1,00,000च्या जवळपास सॅलरी पडते, 90,000 प्लस. खूप चांगला आहे. आणि त्यानंतर याचे खूप सेंट्रल गव्हर्नमेंटचेच तुम्हाला सर्व्हिसेस पण खूप चांगले भेटतात. 3 शिफ्टमध्ये पेपर झाला होता. मी सेकंड शिफ्ट दिलं होतं. संपूर्ण माहिती यामध्ये पाहणार आहे आणि वेटेज कोणाला किती दिलं होतं ते पण पाहणार आहे. अगोदर पाहून घेऊ आपण यामध्ये वेटेज कोणाला किती दिलं होतं. तर पहा या ठिकाणी 12 तारखेचा होता पेपर, ज्यामध्ये आर-आर-बीचं जे सेकंड शिफ्ट होता. सर्वात अगोदर फर्स्ट इयरमधलं जर पाहायला गेला तर या ठिकाणी फर्स्ट इयरमध्ये ॲज अ बी-एस-सी नर्सिंगच्या वेनी जर पाहतोय आपण, फर्स्ट इयरमध्ये मायक्रोबायोलॉजी जर पाहायला गेलं तर मायक्रोबायोलॉजीमध्ये जवळपास 1-2 प्रश्न पडले होते मित्रांनो, जे की जवळपास 5% पकडा किंवा मग थोडेफार नंतर शेवटच्या पोर्शनमध्ये पण थोडे प्रश्न आले. सुरुवातीला 1-2 प्रश्न होते. त्यानंतर जेव्हा आपण जे शेवटचे 70 प्रश्न असतात, तर एंडिंगच्या स्टेजमध्ये पण बरेच याचे 1-2 प्रश्न पाहायला भेटले होते. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी यामध्ये बेसिक त्यांचं जे लक्ष होतं, की मायक्रोबायोलॉजी पाहायला गेलं तर यामध्ये त्यांनी एक महत्त्वाचं लक्ष दिलं होतं, की जे आहे ऑटोक्लेविंग प्रोसेस जे आहे, ऑटोक्लेविंगमध्ये पण त्यांनी थोडेसे क्वेश्चन टाकले होते. त्यानंतर मग जे आपलं मायक्रोबायोलॉजीमध्ये बायोमेडिकल वेस्टचं पोर्शन आहे, बायोमेडिकल वेस्ट, त्यावर जवळपास 2 प्रश्न या ठिकाणी मी पाहिले आहेत. ठीक आहे. ज्यामध्ये सेग्रिगेशनच्या जवळपास एक प्रश्न पडला होता, जे की कचरा जे आहे, कचरा कशाप्रकारे सेग्रिगेट केलं जातं. ठीक आहे. तर त्यावर एक क्वेश्चन या ठिकाणी आला होता सेग्रिगेशनच्या संदर्भामध्ये. त्यामुळं हा तर खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, सर्वांनाच माहिती आहे. नोझोकोमियल इन्फेक्शन, ठीक आहे, हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन. त्यानंतर मग बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट हा खूप इम्पॉर्टंट पोर्शन आहे. त्यामुळे यावर क्वेश्चन बऱ्याच एक्झाममध्ये पडतात आणि यावर पण पडला होता. ज्यामध्ये येलो कचऱ्याच्या संदर्भामध्ये, येलो जी बॅग आहे त्या बॅगच्या संदर्भामध्ये एक क्वेश्चन यामध्ये होता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सायकोलॉजी. पहा, सायकोलॉजीमध्ये मोस्ट ऑफ द टाईम क्वेश्चन सायकोलॉजी या सब्जेक्टमधले पडत नसतात. बऱ्याच मी आता जे काही पाहतो, पण यामध्ये पडलेले आहेत. बरेच प्रश्न पडलेले आहेत सायकोलॉजीमध्ये जे आहे. तर थिअरी जे आहे, तर थिअरी संदर्भामध्ये बरेच या ठिकाणी प्रश्न पडलेले आहेत. तर त्यामुळं तुम्ही सायकोलॉजीमध्ये 5% जे आहे वेटेज या ठिकाणी समजू शकता किंवा देऊ शकता. यामध्ये बऱ्याच प्रकारे यामध्ये क्वेश्चन आहेत आणि इम्पॉर्टंट पण क्वेश्चन यामध्ये जे आहेत बरेच आहेत. जसं की डिफेन्स मेकॅनिझम आहे. डिफेन्स मेकॅनिझम खूप इम्पॉर्टंट पोर्शन आहे. यावर पण क्वेश्चन पडले होते. तर हे सर्व जे आहे ते इम्पॉर्टंट या ठिकाणी आहे. त्यानंतर नेक्स्ट जर पाहायला गेलं तर फंडामेंटल ऑफ नर्सिंग. फंडामेंटल ऑफ नर्सिंगमध्ये पण क्वेश्चन या ठिकाणी पडले होते मित्रांनो. तर पहा, फंडामेंटल ऑफ नर्सिंग बेसिक सब्जेक्ट आहे, त्यामुळं सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. ज्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशनचे ड्रग्स वगैरे असतील, त्यानंतर बेसिक सर्व जे आहेत बेड वगैरे, हे सर्व इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. त्यामुळं फंडामेंटल ऑफ नर्सिंग खूप इम्पॉर्टंट आहे. कोणत्या पण एक्झाममध्ये तुम्ही जर कुठलं प्रिपेअर करत असाल तर अगोदर थिअरी वाचून घेणं खूप गरजेचं आहे आणि थिअरीमध्ये बेसिक तुमचे जे कन्सेप्ट आहेत ते क्लिअर करणं गरजेचं आहे. त्यामुळं आर-आर-बीमध्ये पण ॲज अ लाईफ सिच्युएटेड, जसं म्हणजे क्रिटिकल कंडिशन घडू शकते वगैरे, त्या बेसिसवर बरेच प्रश्न जे आहेत आपल्याला पाहायला भेटले होते. सडन इमर्जन्सी काय बनू शकते वगैरे, त्यानंतर अशा काही गोष्टीवर वगैरे. त्यामुळं त्या ठिकाणी FON पण 5% तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग. माझ्यामध्ये जवळपास 20% जे आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंगचे क्वेश्चन पडले होते आणि खूप जास्त या पोर्शनमध्ये जर पूर्ण पाहायला गेलं तर जवळपास मेडिकल सर्जिकल नर्सिंग, कम्युनिटी आणि पेडियाट्रिक, सायकॅट्रिक हेच पोर्शन जे आहे तर जास्त होते. ज्यामध्ये जवळपास 15 ते 20% जे आहे ते मेडिकल नर्सिंगचे क्वेश्चन होते मित्रांनो. इम्पॉर्टंट क्वेश्चन होते सर्व, यामध्ये तुम्हाला पाहायला भेटले होते. जे कोणी दिलेलं असेल त्यांना माहिती असेल की मेडिकल सर्जिकलचे काय, हे सर्व आपण टेक्निकल कव्हर करतोय. टोटल 100 मार्काचा पेपर होता मित्रांनो. त्यामध्ये 70 जवळपास मार्क हे टेक्निकलचे होते आणि 30 मार्क जे होते ते नॉन टेक्निकलचे होते. ठीक आहे. पण पहा, यामध्ये एक बेसिक मी यामध्ये सांगतो तुम्हाला, ज्यामध्ये माझ्या पाहण्यानुसार यामध्ये आर-आर-बीचा जो हा टेक्निकलचा पेपर होता, हा टेक्निकलचा पेपर इझी होता मित्रांनो.
इझी म्हणजे ॲव्हरेज म्हणू शकता तुम्ही, इझी ॲज द सेन्स ॲव्हरेज पेपर म्हणू शकता. खूप हार्ड पण नव्हता. जर कोणी मन लावून जर 1 वर्ष असेल किंवा मग 2 वर्ष मन लावून अभ्यास करत असेल तर RRB पोस्ट काढणं काही अवघड नाही आहे. फक्त इथं प्रॉब्लेम एकच आहे, निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळेच विद्यार्थी या ठिकाणी घाबरतात किंवा खचून जातात. निगेटिव्ह मार्किंग कसं, तुमचं 1 मार्क तुमचा त्या ठिकाणी जर तुमचे 3 प्रश्न चुकले तर 1 मार्क कटतो, अशा प्रकारचं त्या ठिकाणी रूल काहीतरी आहे. त्यामुळे तुम्हाला एवढीच तुम्हाला या ठिकाणी मेन महत्त्वाची भीती असते, ज्यामुळे तुमचे मार्क कटतात आणि बरेच विद्यार्थी या ठिकाणी लागत नाहीत. आता हे कोणाचे मार्क कटतात? जे विद्यार्थी फक्त फॉर्म भरलेले आहेत आणि एक्झामला जात आहेत, अभ्यास नाही आहे, काहीच नाही आहे, ते लागायची शक्यता पण नसते मित्रांनो. त्यामुळं ज्यांचा स्टडी चांगला झालेला आहे आणि खूप कॉन्फिडंट असतात ते विद्यार्थीच या ठिकाणी चांगले लागतात. ठीक आहे, त्यासाठीच तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे. आता यामध्ये तुम्हाला आत्ता सांगितलं की मी टेक्निकल नॉन टेक्निकलचा या ठिकाणी एक पॉईंट होता, खूप महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये 30 आणि 70 जे आहे विषय आहे. तर 70चे जे मार्क होते खूप चांगले होते, बेसिक होते. जेवढे की मी म्हणजे आपले त्या ठिकाणी सेंटरमधले काही बरेच मित्र वगैरे होते, जे काही नवीन आले होते, जे कोणी होते सेंटरमधले, मी बऱ्याच जणांना विचारलं की सर कसा गेला तुमचा पेपर, कसा गेला? तर सर्वांचं म्हणणं जवळपास 5 विद्यार्थ्यांमधल्या 3 ते 4 जणांचं म्हणणं होतं की नॉन टेक्निकल पोर्शन अवघड गेलेला आहे. नॉन टेक्निकल पोर्शन अवघड गेलेला आहे. ठीक आहे, तर पहा का अवघड गेलेला आहे. 5 मधले जर 3 ते 4 विद्यार्थी म्हणत असतील की नॉन टेक्निकल पोर्शन अवघड गेलेला आहे, तर ते खूप लक्ष देणं गरजेचं आहे. पहा, ज्यामध्ये मी जवळपास बऱ्याच 10-20 जणाला त्या ठिकाणी विचारलं, बरेच खूप जण होते त्या ठिकाणी, पण 10 ते 20 जणाला विचारलं, तर त्यामध्ये खूप जणांचं असंच होतं की नॉन टेक्निकल अवघड गेलं. कारण नॉन टेक्निकलमध्ये आपण कधी त्याचा जास्त अभ्यास करत नाही, नॉन टेक्निकल जास्त लक्ष देत नसतो, त्यामुळे ते नॉन टेक्निकलमध्ये खटतात. आणि टेक्निकल सर्वच जण वाचतात, त्यामुळं जे विद्यार्थी आहेत ते MPSCचा अभ्यास करत असतील आणि त्यानंतर मग स्पर्धा परीक्षा दुसऱ्या इतर राज्यसेवा वगैरे सर्व सेवाचा अभ्यास करत असतील, नर्सिंग झालेले असतील, तर त्या विद्यार्थ्यांना हा पेपर सोपा जातो. का जातो? कारण त्यांचं ऑलरेडी या ठिकाणी 30 मधले 25, 20-25 कुठंच जात नाहीत. त्यानंतर त्यांचा नर्सिंगचा जर अभ्यास चांगला असेल तर मग त्या ठिकाणी पण 50 ते 60 जर त्यांनी काढले तर त्या ठिकाणी टोटल 100 पैकी त्यांनी 75+ कसेही निघून जातील. मागच्या जवळपास 60 ते 80च्या रेंजमध्येच मेरिट लागला होता. ठीक आहे, त्यामुळं नॉन टेक्निकलला सांगण्याचं एक माझं मेन हेतू होता यामध्ये की नॉन टेक्निकलला लक्ष द्या, कारण तो पोर्शन खूप या ठिकाणी बऱ्याच जणाला कठीण जात होता. त्यानंतर मग पिडॅट्रिकचे जवळपास पिडॅट्रिकचे माइलस्टोन वगैरे या ठिकाणी पडला होता. सायकेट्रिकचे बरेच क्वेश्चन या ठिकाणी पडले होते. आज 15 आणि 10% तुम्ही दोघाला पाहू शकता. OBGYचे 15% या ठिकाणी OBGYचे बरेच क्वेश्चन पडले होते मित्रांनो. OBGYच्या लेबरच्या रिलेटेड होते, त्यानंतर मग बरेच काही कॉम्प्लिकेशनच्या रिलेटेड होते. त्यामुळे OBGYला पाहणं खूप गरजेचं आहे. ॲज अ डिटेल तुम्ही पाहणं पण गरजेचं आहे. त्यानंतर कम्युनिटी बेस्डवर खूप होम विजिट रिलेटेड, त्यानंतर मग सडन सिच्युएशन रिलेटेड, इमर्जन्सी रिलेटेड, कम्युनिटीच्या रिलेटेड बरेच क्वेश्चन होते. पहा या ठिकाणी एक व्ह्यू पहा तुम्ही. आज आपण एका देशामध्ये राहतोय, एका ठिकाणी राहतोय, सडन काही पॅन्डेमिक झाला, सडन काही प्रॉब्लेम झाला, तर तुम्ही त्या कम्युनिटीमध्ये कसं तुम्ही वावरसाल, तुम्ही कसं त्या ठिकाणी सॉल्व करसाल वगैरे, असे बऱ्याच व्ह्यूच्या दृष्टिकोनातून प्रश्न पडले होते. त्यानंतर कम्युनिकेशन आणि एज्युकेशन यावर पण क्वेश्चन होते आणि शेवटचं रिसर्चवर पण बरेच काही प्रश्न 1-2 पाहायला भेटले होते. तर पहा या ठिकाणी पाहायचं गेलं तर पहा आज झालेला पेपर या ठिकाणी वेटेजनुसार होता. शिफ्ट 2चा आपण हा पेपर कव्हर केलेला आहे. बऱ्याच जणाला जर हा अवघड गेला असेल तर काही अडचण नाही, नेक्स्ट वेळेस ट्राय करा आणि ज्यांना सोपा गेला आहे त्यांच्यासाठी शुभेच्छा. लागत असताल तर खूप खूप अभिनंदन तुम्हाला DMR नर्सिंगच्या मार्फत. त्यानंतर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.